तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद। आज आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहेत। जागतिक जल दिवस कधी आहे असा आपल्याला प्रश्न आहे आणि ऑप्शन दिले आहेत। 1 नंबर ऑप्शन 24 मार्च, 2 नंबर 23 मार्च, 3 नंबर 22 मार्च आणि 4 नंबर 24 मार्च। म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवलं असेल का मार्चमध्ये काहीतरी आहे जवळपास हिंटनुसार, तर तेही तुम्हाला समजणार नाही, कारण की प्रश्नांचे ऑप्शनच असे दिलेले आहेत। तर काही अडचण नाही, आपण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे तुमच्यासाठी। आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे माझ्याकडे। ट्रिक अशी आहे मित्रांनो, याच्या आधी तुम्ही ट्रिक ऐकली असेल, चिमणी उडाली, वनात गेली, तेथील पाणी प्याली, काय एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही। एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला। लक्षात ठेवायचं, ची व ज ह क्ष, हक आणि क्ष, बरोबर। आता इथं लक्षात ठेवायचं, ची म्हणजे चिमणी दिवस, व म्हणजे वन दिवस, ज म्हणजे जल दिवस, आणि ह म्हणजे हवामान दिवस, आणि श म्हणजे क्षयरोग दिवस। आता मित्रांनो बघा, तुमचं मी एका प्रश्नामध्ये 5 प्रश्न कव्हर करून घेतो, म्हणजे 5 दिवस तुमचे कव्हर करून घेतो, जे की आत्तापर्यंत भरपूर वेळा विचारलेले आहेत। तर बघा, चिमणी दिवस कधी असतो? 20 मार्चला। वन दिवस कधी असतो? 21 मार्चला। जल दिवस असतो 22 मार्चला। हवामान दिवस असतो 23 मार्चला, आणि क्षयरोग दिवस असतो 24 मार्चला। मग आता सिरियलनुसार काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ची व ज ह क्ष, एकदम सोपं। काय वाटल्यास खाली तुम्हाला एकदा लिहून देतो मी, ची व ज ह क्ष, एकदम सोप्या भाषेत। एवढंच 5 शब्द तुमच्या लक्षात राहू शकतात। ची व ज ह क्ष, ची व ज अक्षमध्ये चिमणी दिवस, वन दिवस, जल दिवस, हवामान दिवस आणि क्षयरोग दिवस। सिरियलनुसार 20, 21, 22, 23, 24। मग यानुसार आपल्याला विचारलं होतं जागतिक जल दिवस कुठला आहे। तर जल दिवस जर बघितलं तर आपलं ऑप्शन 3 हे उत्तर झालं। आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते।